नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आजपर्यंत मी बऱ्याच अशा व्हिडिओंमध्ये माझी ओळख करून दिलेली आहे. पण बरेच आता सबस्क्रायबर्स, बरेच कुटुंबातील सदस्य आता वाढत चाललेले आहेत आणि म्हणूनच आज मी अगदी तपशीलवार माझी ओळख करून देणार आहे. माझं नाव सौ प्रियांका अभिषेक सावंत आहे. मी एक लेखिका आणि कवयित्री आहे. 2022मध्ये आम्ही कोकणात स्थायिक झालो. त्याआधी संपूर्ण आयुष्य मुंबईमध्ये गेलं. निसर्गाच्या ओढीनं मला इकडे आणलं असं म्हणायला हरकत नाही. काही निर्णय घेताना खूप विचार करावा लागतो. आम्ही पण विचार करून निर्णय घेतला होता. कोकणात आल्यावर आयुष्य खूप बदललं. आयुष्याने बरंच काही शिकवलं. स्वामींच्या सेवेत आले, त्यानंतर आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. माझे आईवडील पण आमच्या जवळच राहतात. मुंबईत नातेवाईक राहतात आणि काही नातेवाईक इथेही कोकणात राहतात. निसर्गात भटकंती करणं, वेगवेगळी पुस्तकं वाचणं, नवनवीन गोष्टी शिकणं, प्रवास करणं, प्रवासात दिसणाऱ्या अनेक गोष्टींचं निरीक्षण करणं, वेगवेगळ्या जागांच्या माहिती मिळवणं, ओळखी निर्माण करणं, तसेच आवडी आणि कामाप्रमाणे लिखाण आणि वाचन करणं हे माझे सगळे आवडते छंद आहेत. निसर्ग आणि प्रवासाचे अनेक व्हिडिओ माझ्या सोशल मीडिया पेजवर आहेत, आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर आहेत. प्रतिलिपीसारख्या मोठ्या ऑनलाईन व्यासपीठावर माझं लिखाण आहे. तिथे माझे 100हून अधिक साहित्य प्रकाशित झाले आहे. तसेच माझ्या 55 कथा प्रतिलिपीने भविष्यातील काही वेब सिरीजसाठी घेतलेल्या आहेत. त्यामुळे एक लेखिका म्हणून मी तिथे कायमच कार्यरत असते. आता सध्या तिथे माझी संघर्ष एक वेदना ही कथा सुरू आहे. ही एक दीर्घ कादंबरी आहे जी वाचकांच्या पसंतीस उतरलेली आहे. प्रेमकथा, स्त्रीविशेष, प्रेरणादायी कथा, जादूच्या गोष्टी, विज्ञानकथा, रहस्यकथा, भयकथा, बालकथा अशा अनेक विषयांवर आधारित कथा लिहिण्यात मी पारंगत आहे. ही लाख मोलाची संधी प्रतिलिपीने दिल्याबद्दल मी कायमच त्यांची ऋणी आहे. तसेच वेगवेगळ्या विषयांवर आधारित कविता देखील मी करते आणि लेखसुद्धा प्रकाशित आहेत. माझी आजवर 3 पुस्तकं हार्ड कॉपी स्वरूपात प्रकाशित झालेली आहेत. तसेच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर माझे ई-बुक्स प्रकाशित आहेत. आयुष्य जगत असताना माणसाने कधीच अहंकार करू नये या मताची मी आहे. अहंकारासोबत व्यतीत केलेलं आयुष्य अर्थहीन असतं. या एकमेव विचाराने प्रभावित होऊन मी माझं आयुष्य जगत असते. आयुष्याने आजवर बरंच काही दाखवलं आहे. त्यावरून अनुभवाची शिदोरी पाठीशी आणि सोबत घेऊन वाटचाल करते आहे. माझ्या अनुभवावरून मी इतरांना प्रेरणा देण्याचं काम सुरू केलं आहे. श्वासात श्वास असेपर्यंत मी ते काम करतच राहणार. थकते कधीतरी, वेदनेत अडकून पडते मी पण कधीतरी, पण तरीही मीच माझं प्रेरणास्थान बनून पुन्हा नव्याने उठते. आयुष्य असंच असतं. ते निराशेत जगलो तर तिथेच थांबून जातं. त्यापेक्षा पुन्हा नव्याने उभारी घ्यायची. निसर्गातील जीवांकडून आपण बरंच काही शिकू शकतो. थांबतात का ते कधी? नाही ना. मग आपण तर मानवजात. आपण थांबलो तर सृष्टी कशी चालणार? खुद्द देवांनाही अग्निपरीक्षेतून जावं लागलं होतं. मग आपण त्यांच्यासमोर काहीच नाही, बरोबर ना? बरं, मग आपण पुन्हा नव्याने उभारी घेऊया चला. तुमच्याही आयुष्यात काही क्षण आले असतील आणि तुमचं आयुष्य नकारात्मक गोष्टींनी व्यापलेलं असेल तर माझा हा व्हिडिओ पाहून पुन्हा नव्याने जगायला सुरुवात करा. नवनवीन गोष्टी शिका, कामात गुंतायला सुरुवात करा. स्वतःची काळजी घ्या, सोबतच कुटुंबाची काळजी पण घ्या. सध्या पितृपक्ष सुरू आहे. आपल्या पितरांचं अस्तित्व आपल्यात आहे. त्यामुळे आपण समाधानी तर तेही समाधानी राहणार, बरोबर ना? आणि म्हणूनच आपण आपलं आयुष्य न थांबता जगायला शिकायला हवं. आजपर्यंत मला अनेक पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत. प्रतिलिपीकडूनसुद्धा मिळालेले आहेत. आणि कोकणात आल्यानंतर जागतिक पर्यटन दिनानिमित्त मला लेखन क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल शिक्षणरत्न पुरस्कारसुद्धा देण्यात आला आहे. त्या पुरस्काराला आता बरोबर 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. कारण कालच आपलं जे जागतिक पर्यटन दिन आहे ते होऊन गेलं. कालच्या दिनानिमित्त ती आठवणसुद्धा एक जागी झाली होती.
तर म्हटलं की बऱ्याच दिवसांनी आपण म्हणजे एकमेकांसोबत संवाद साधूया. आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार तर नेहमीचेच असतात, पण आपण त्या चढ उतारांना सोबत घेऊन त्यातून काही ना काही नवनवीन गोष्टी शिकून पुढे वाटचाल करायला हवीच. तर आता इथे मी नेहमीच आपल्या स्वामींच्या समोरच माझं काम करायला बसते, कारण समोर स्वामी असतात आणि त्यांच्याकडे बघून मला फार बरं वाटतं. त्यांच्याकडे पाहिलं की म्हणजे जगायला एक नवीन उभारी म्हणतात ना, नवीन उमेद तर ती मिळते. आणि म्हणूनच इकडे पूर्वेकडे तोंड करून मी नेहमीच माझं काम करायला बसते. तर तुम्हाला पण हेच सांगायचं होतं की जे काही तुमचं काम असेल किंवा काय तर किंवा मुलांचा अभ्यास असेल तर पूर्व दिशेला तोंड करून बसलात तर खूप चांगलं असतं. आणि पूर्वेकडे जर जमत नसेल तुम्हाला तोंड करून बसायला तर उत्तरेला तोंड करून बसलं तरीही चालेल, कारण उत्तर दिशासुद्धा उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी चांगली असते. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर यासोबतच आपला हा व्हिडिओ इथेच थांबतो आहे. खूप छोटा होता व्हिडिओ खरं तर. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.